सर्वांना मैत्रीपूर्ण जय जय. आज बौद्ध पौर्णिमेनिमित्त संपूर्ण विश्वाला मंगलमय शुभेच्छा. आज जर बघायला गेलं तर बुद्ध जयंती संपूर्ण विश्वामध्ये साजरी केली जाते. बुद्धांचा धम्मच हा मानवाला जीवनात सुखी ठेवणारा असा धम्म आहे. पण आज भारतात बघायला गेलं बुद्ध धम्माची पाहिजे तशी प्रगती झालेली दिसत नाही. 1956 नंतर 60 वर्षाहून अधिक काळ ओढला गेला असला तरी बुद्ध धम्माची पाहिजे तशी प्रगती आपल्याला आज पाहायला मिळत नाही. बुद्ध धम्माचा प्रचार आज पाहिजे तसा आपल्याला पाहायला मिळत नाही. कारण आज आपल्या विहारांची स्थिती बघितली तर विहार बंद असतात. विहार बंद असल्यामुळे विहारामध्ये कोणी येत नाही. धम्मप्रचारासाठी उपासकांचा संघ निर्माण होत नाही. म्हणून आज भारतीय बौद्ध उपासक संघ मालेगाव यांनी आम्ही सर्व मिळून संकल्पपूर्वक विहार निर्मिती व सुशोभीकरण करून विहारामध्ये सर्वसामान्य व सामान्य बौद्धांना येण्यास प्रवृत्त करून हा संकल्पपूर्वक आम्ही आज प्रचाराचं काम करत आहोत. त्याचप्रमाणे नालंदा बुद्ध विहार येथे आम्ही सुशोभीकरणाचं काम भारतीय बौद्ध उपासक संघ याच्या मार्फत आम्ही केलेलं आहे. आम्ही आशा करतो की अशा रीतीने मालेगाव शहरातील नाशिक विद्यापीठ असं न म्हणता भारतामध्येही आपण बौद्ध विहार बंद झालेले विहार यांना आपण उघडण्याचा प्रयत्न करावा. आपण प्रचारक संघाची निर्मिती करावी. लोकांपर्यंत घरघरपर्यंत आपण प्रचार करावा. आम्ही आज या बौद्ध जयंती निमित्त आम्ही आव्हान करतो किंवा विनंतीही करतो की बुद्ध धर्माच्या प्रचारासाठी उपासकांचा संघ निर्माण झाला पाहिजे आणि तो संघ घरोघर जाऊन बुद्ध धर्माची जनजागृती करून बुद्ध धर्माचा प्रचार आणि बाबासाहेबांचं स्वप्न साकार केलं पाहिजे अशी आशा करतो आणि इथं थांबून जय भारत.